नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंतचे ट्रेंडिंग न्यूज आलेले आहे मित्रांनो. एक ड्रायव्हर आपला महाराष्ट्रामध्ये ड्रायव्हर पुणे जिल्ह्यामध्ये सासवड या गावामध्ये जात होता मित्रांनो. अचानक समोर आपले ट्रॉफिकवाले मामा येतात आणि त्या ड्रायव्हरला अडवतात आणि बोलू लागतात, तुम्ही फाईन भरला नाही, तुमची नवीन ट्रक आहे, तुमच्यावर लायसन नाही, काय नाही. तो नंतर व्हिडिओमध्ये सांगू लागतो की मी व्हिडिओ बनवतो आहे आणि मी आता चाललो आहे शोरूमला, तरी पण तुम्ही मला अडवताय. तरी पण तो ऐकत नाही मित्रांनो आणि शेवटाला दोघं एकमेकांनी गाण मारतात मित्रांनो आणि विषय कट होतो. मी काय चुकीचं बोललो तर बोल. चुकीचं नाही. मी तुम्हाला काय सांगून आलोय, शोरूमला चाललोय. तुला काय चुकीचं बोललो? माझा काय चुकी मला दाखवून मला नाशिकला जायचं. ऐका सर, सगळं करतोय मान्य आहे मला, माझी काय चुकत नाही दादा. तुमचं नाही चुकू द्या, पण तू फोटो का काढला माझ्या गाडीचा? सर्व्हिस झालेली, मी काय चुकलेलं नाही. तुम्ही फोटो का काढला सर? सर फोटो का काढला माझ्या गाडी? सांगू तुला तर आज काढला. मला शोरूम पशी यायला पाहिजे का नाही? अरे मग हे मिस्त्री येतात का? हे मिस्त्री बाहेर येतात का? हे मिस्त्री देवा काय म्हणू, सकाळ 6 वाजलं पण मी तिथे अहो तुम्ही गाडी आल्या ना पण मी माझी ऑनलाईन कंप्लेंट टाकली, त्यांना सांगितलं तुम्हाला हे जवळ शोरूम आहे, तुम्ही जावा. मी पुण्याच्या अलीकडून आलोय. मी पुढे गेलेलो शोरूम तो ऑनलाईन बघून माघारी आलो. ऐकून घे माझं, ऐकून घे. तुला या गोष्टीचा त्रास कोणाला झाला? मला झाला. तुम्हाला त्रास झाला? मला झाला. कुणाचा? मला झाला. मी आलोय तर मला झाला. नाही. मला झाला ना त्रास. तुझा त्रास टाळावा म्हणून मी म्हणलं का नाही भाऊ? पण मला दाखवायची म्हणून तुम्हाला काय सांगितलं? म्हणलं का नाही? तुम्ही बरोबर आहे. माझा उद्देश एवढाच आहे तर तू इथून पुढे जाऊ मी. मी इथून पुढे जाणार नाही, पण तू फोटो का काढला माझ्या गाडीचा? तर राहू दे ना, मी काय तुला थोडं का राहू दे कसं? आम्ही पुढे गेलो तुम्ही फाईन मारू शकता का सर? 2 मिनिट तू कर बाबा. खजाडॉन म्हणतात माले. नमस्कार मित्रांनो, याचं नाव आहे गजेंद्र हापटे. हा 3.5 वर्ष झाले एका डॉनचा लवडा आपल्या तोंडात घेतल्यामुळे याच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. कधी कधी या डोक्याला मारून घेतो, कधी कधी या तोंडाला मारून घेतो, घेता घेता गांडीत पण मारून घेतो. पण म्हेंचोद हा गजू एक नंबर माणूस आहे. नमस्कार मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये मोठे चोर सुटलेले आहेत. हे दोघं जण व्हिडिओमध्ये दिसत आहेत, ते दोघं जण चोर आहेत. त्यांनी बोकडं चोरलेली मित्रांनो. गावाकडची बोकडं जास्त त्राण आहेत. बोकडवाल्याने सांभाळून राहायचा, कारण असले लवडे लोक सुटलेले आहेत. तुमचे बोकडं तुमच्या घरात बांधून ठेवा, कारण यांनी जर एकदा तुमच्या बोकडावर नजर टाकली तर तुमचे बोकडं गायब होऊ शकतात मित्रांनो. तर अशाच न्यूजसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि यांचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. यांच्या याला कसा घोडा लावला आहे.